महाराष्ट्राचा आणखी या भारत देशाचं काय भविष्य मला काय कळत नाही सध्याला तरी. हे बघा ना राव, काल परवा दिवशी काहीतरी मी पिंपळे गुरावला जात होतो. पिंपळे गुरावला जाताना मला असला बेकार ट्रॉफिक लागला किंवा मेन हायवेला बरं का, हायवेला कधी ट्रॉफिक नसतं कामा नये, नसू नये पण असला बेकार ट्रॉफिक लागला होता. मी म्हटलं काम आहे बाबा, जाऊ दे नंतर यांच्याशी काहीतरी बोलून वगैरे काढता येईल गाड्यांची काहीतरी. मी म्हणून पिंपळे गुरावला गेला. पिंपळे गुरावला जाऊन परत रिटर्न आलोय. तरी पण ते ट्रॉफिक काय सॉल्व्ह झालं नाही. एक पोलीस त्यासोबत काय तो हेल्पर पोलिसांच्या जवळपास ट्रॉफिक सोडवणारा व्यक्ती असतो तो. ते दोघं जण असून सुद्धा ते काम झालेलं नव्हता. तर मी जाऊन पोलिसांना विचारलं, ट्रॉफिक पोलिसांना, एवढा उशीर झाला का ट्रॉफिक होते साहेब? आणखीन ह्या व्यक्तीला कशासाठी भरती केलं आणि हा व्यक्ती काय करतोय? तर साहेब म्हणतात की तो किरणाला कॉल करतोय. किरण म्हणजेच गाडी टो करण्यासाठी दुसरी गाडी बोलवतोय. ह्याच्यासाठी पोलीस कॉन्टॅक्ट करायचे असतात की त्यांच्या खालचा माणूस करायचा असतो. त्या माणसाला काम दिलेलं आहे ना, की बाबा तुम्ही ट्रॉफिक हँडल करा, जे पण करायचं फाईन करायचंय, आणखी काही गाडीचे काही चुकी गुन्हे असतील ते ते पोलीस ट्रॅफिक पोलीस करू शकतात. या निळ्या वर्दींचं काम काय, फक्त ट्रॅफिक सॉल्व्ह करणं, आणखीन पोलिसांच्या मदतीसाठी जाणं. कळालं ना? एवढं काम काहीच नव्हतं. नंतर मी एक प्रश्न विचारला की पोलिसांनी, की बाबा तुमच्याकडे प्रशासनाकडे तो करण्यासाठी गाडी नाहीये का? ट्रेन भेटतंय का? किती फोन लावले बघायचंय का? प्रशासनाकडे ट्रेन नाही. बोला. नोकरी करा बोला. तुम्हाला कळतंय. बोला. अवेलेबल होत नाही पटकन बोला ना. वस्तू. मला ना हाच प्रश्न प्रशासनालाच विचारायचा, पोलिसांना बरं का. जेवढ्या लवकर तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी 50 डंपर आणखी जेसीबी, त्याला उचलायला काय ते क्रेन म्हटलं जातं, ते तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही अवेलेबल करून घेता. असल्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी तुम्हाला अवेलेबल करता येत नाहीये का? सर्वसामान्य जनतेची घरं मान्य आहे, बेकायदेशीर आहे, ते घरं तोडण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी अवेलेबल होतात. हे पण बेकायदेशीरच आहे ना. रोडवर गाडी उभा राहणं, ते पण हायवेवर, हे कायदेशीर आहे का? मग हेच गोष्टी म्हणतो मी, लवकरात लवकर अवेलेबल करा. प्रशासनाकडे किरण अवेलेबल नाही. तुम्ही प्रशासनाला विचारा ना, जाऊन इथं मला काय विचारत नाही. ओके, या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला तो साहेबांनी स्पष्ट सांगितले की आमच्याकडे गाडी नाही. हा शब्द त्या निळ्या वर्दीवाल्याला विचारला की बाबा प्रशासनाकडे टो करण्यासाठी गाडी नाही. मी हा 3-4 वेळा बोललो. म्हणल्यावर तो माणूस म्हणतो, प्रशासनाला विचार, मला काय विचारतो? काय करायचं? प्रशासनाचे व्यक्तीच म्हणतात की बाबा प्रशासनाचा आम्हाला काही माहिती नाही, तर सर्वसामान्य माणूस का प्रत्येक वेळेस मरायचंच आहे का, हा मला प्रश्न पडलेला. तुम्ही जेवढ्या जोरात अतिक्रमण काढायला सुरुवात केली, हा, तेवढ्या जोरात विकासासाठी प्रत्येक गोष्टी अवेलेबल करून देणं हा सरकारचं काम आहे बरं का. आणखीन हा टो करायची गाडी सगळ्या ट्रॅफिक पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये असलाच पाहिजे. आता बरं आहे, ते मालक होता, सगळं होता, ते गाडी ठोकली असती, जर ते गाडी तिथं सोडून गेला असता तर तुम्ही 12-12, 4-4, 5-5 दिवस तुम्ही तिथंच लावला असता का? तुमचं काय काम होतं मी सांगू का, पद्धतशीर काय काम आहे? तुम्ही मालकाला कॉल करा, ते टो करायसाठी एवढं खर्च येणार आहे, आणखीन गाडी तिथून हलवा. ते पण केले, मालकाला कॉल केले, मालक म्हणतो मी 2,000 ते 3,000 रुपये देऊ, 2,000 देऊ शकतो, 3-4,000 रुपये मी देऊ शकत नाही. तर पोलिसांचं काय, थोडंफार काहीतरी त्यांना कायदा शिकवणं गरजेचं आहे का नाही पुढच्या माणसाला? कदाचित मी सांगू का, भारतामध्ये ना पोलिसांनाच कायदा माहिती नाही जास्त करून. माहिती आहे ना, आता GR जारी केले ट्रॅफिक पोलिसांसाठी, बाबा गाडी पकडलं गेलं, त्या गाडीला म्हणजे गाडी नो पार्किंग मधून उचलतात त्यावेळेस 2-3 वेळा अनाउन्समेंट करायचे. तसं काही गोष्टी नाही. मी सौदागरला कित्येक वेळा पाहिलेलं आहे, कोकण चौकाच्या रोडला, की बाबा पोलीस येतात फक्त ते ट्रिपा, त्यांना कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नाही, फक्त खिशे भरायचे नेत्यांचे, ह्याच्यासाठी पोलिसांनी काम करतात. पोलिसांना नेत्यांना एकच सांगणं की बाबा तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी आणि त्या पदासाठी बसवले गेलेत. तुम्ही जनतेची सेवाच करा, स्वतःचे खिशे भरू नका. आणखीन खिशा भरण्यासाठी तुम्हाला पेमेंट पण आहे, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. ह्या गोष्टी आणखी त्या मी जो सांगितला ना, पुणे मुंबई जुना हायवे रोडचा, तो किस्सा लवकरात लवकर सोडवा. आणखीन प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही ह्या गाड्या पोहोचवा. आणखीन ज्या पोलिसांना, एक तुम्ही सांगू का तुम्हाला किस्सा, पोलिसांना तुम्ही लूज सोडा, म्हणजे तुम्हाला जे पण कायदेशीर वाटतं ते कराच तुम्ही, आमच्या दबावाखाली येऊ नका. पोलीस बघा कसं असं स्ट्रॉंग होतील, आणखीन महाराष्ट्र भारत देश असं सुधरल.
पोलिसांना एक एक कांड माहिती असतो, एक छोटे छोटे कांड पासून. फक्त नेत्यांच्या दबावाखाली येऊन या सगळ्या गोष्टी होतात. तर नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी येऊ नये. आणखीन पोलिसांचा पॉवर भरपूर मोठा आहे, भरपूर म्हणजे भरपूर. ह्या नेत्यांना सगळ्यांना कायदेशीर त्यांना झाडू शकता. तुम्हाला लई म्हणजे लई सवलती आहेत कायद्याचे. तुम्ही कायद्यामध्ये राहून मग भल्या भल्या नेत्यांचे योग्य ते योग्य ते कायदेशीर कार्यवाही करू शकता. एवढंच सांगणं आहे की बाबा तुम्ही देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षण पण देशाच्या विकासासाठी करा. आणखीन देशाच्या विकासासाठीच तुम्हाला पेमेंट दिलं जातं. हे गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणखीन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.